पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली असून स्था गुशा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संत ज्ञानेश्वर वाड शहालंगडी रोड हिंगणघाट येथील लोकेश मेघराज तांदुळकर याचे किरायाचे रूमवर NDPS कायद्याचे तरतुदींचे तंतोतंत पालन करून रेड केला असता तेथे लोकेश तांदुळकर हा हजर मिळून आला असून पंचासमक्ष कायदेशीररित्या त्याचे राहते रूमची झडती घेतली. झडती दरम्यान एका पन्नीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळू आला. सदरचा माल हा त्याचे स्वतःचे मालकीचा असून तो त्यास पारितोष चौधरी संत ज्ञानेश्वर वाड हिंगणघाट याने आणल्याचे सांगितले. नमुडं दोन्ही आरोपी हे संगडमताने गांजा अंमली पदार्थाची तस्करी करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीचे ताब्यातून 511 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, मोबाईलसह 25,220 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपिताविरुद्ध पोस्टे हिंगणघाट येथे NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जी वर्धाचे पोलीस निरीक्षक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली. रिपोर्टर संतोष देशमुख, वर्धा.